लहान असताना आपण कुटुंबामध्ये जेव्हा राशन साठवण्याची व्यवस्था होती तर साधारणपणे असं होतं 100 किलोचा कट्टा आणला, 50 किलोचा कट्टा आणला आणि ते घरातल्या स्टोररूममध्ये किंवा कोठीमध्ये ठेवलं जायचं आणि आवश्यकतेनुसार त्याचा वापर केला जायचा. 100 किलोच्या कट्ट्याची जागा 1-1 किलोच्या पाकिटांनी घेतलेली. ही सर्व 1 किलोची पाकिटं प्लास्टिकच्या स्वरूपामध्ये रॅप करून आलेली असतात. मोठा कट्टा सांभाळण्यापेक्षा 1 किलोचं पाकिट घ्या, आवश्यकतेनुसार वापरा, संपलं की दुसरं पाकिट काढा. मुलांना सुद्धा एक सवय लागलेली आहे की काही लागलं, भूक लागली की पॅकेज्ड फूड पटकन घ्यायचं. मग हे सहजरित्या उपलब्ध असणारं छोटं पाकिट खरंच आपल्या आरोग्यासाठी तितकं स्वास्थ्यपूरक आहे का हे विचार करायची सुद्धा आवश्यकता पडली. त्यामुळे कुठेतरी वेळ आली आहे की आपल्या घरातील लहान मुलांना या पॅकेज फूडचा एक प्रकारचं जे जंजाल आहे त्यातनं बाहेर पाडण्याची गरज पडलेली आहे. की जे काही रेडीमेड फास्ट फूड्स असेल, एनिथिंग विच इज फास्ट, एनिथिंग विच इज क्विक, जसं लहान असताना आम्ही ऐकायचो जो कुठला रस्ता सोपा असतो, पटकन असतो, तो यशाकडे घेऊन जात नाही. आपल्याला निरोगी, सदृढ आणि दीर्घकाळ आयुष्य राहायचं असेल तर मग कुठेतरी खडतर मार्ग, मग तो व्यायामाच्या स्वरूपात असेल, योग्य आहाराच्या स्वरूपात असेल, तो निवडावाच लागेल. पॅकेज फूड्स मध्ये मिठाचं प्रमाण खूप जास्त असतं हे सिद्ध झालेलं आहे. प्रिझर्वेटिव्हचं प्रमाण खूप जास्त असतं हे सिद्ध झालेलं आहे. साखरेचं प्रमाण खूप जास्त असतं. या तिन्ही गोष्टी आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. त्यामुळे वेळ अजूनही गेलेली नाही. जागरूक राहा आणि पॅकेज फूड्स पासून आपल्या येणाऱ्या भविष्यातील पिढीचं संरक्षण करा.